आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील महत्त्वाच्या सुनावणीत आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा जोरदार युक्तिवाद झाल्याचं पाहायला मिळालं। उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडताना राजकीय पक्ष हाच खरा पक्ष असल्याचा दावाही केला, तर दुसरीकडे या प्रकरणातील अपात्रतेचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं। याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील पुढील सुनावणी पुढच्या आठवड्यात पार पडेल। या सुनावणीकडे केवळ राज्याचंच नाही तर देशाचं लक्ष लागलंय, राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। शिवसेनेच्या आजच्या या सुनावणीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। शिवसेना कुणाची याचं उत्तर दिलेलं आहे। आता मी एवढंच सांगतो की त्यांच्या बाजूने निकाल लागला की ते कोर्टाला खूप चांगलं म्हणतात, त्यांच्या विरोधात निकाल लागला की कोर्टालाही मार्गदर्शन करतात, कोर्टावरही आरोप करतात, शिव्या देतात, निवडणूक आयोगालाही शिव्या देतात। ही त्यांची जी काही वृत्ती आहे ही त्यांची या सगळ्या आता सुनावणी जी सुरू आहे त्यामधून दिसून येते। त्यामुळे आम्ही काय त्याच्याकडे लक्ष देत नाही। आम्हाला न्यायालयावर विश्वास आहे आणि जो न्याय आहे तो न्याय ज्याच्याकडे मेजॉरिटी असते। आता आणि बरं दुसरी गोष्ट डिस्क्वालिफिकेशन जे म्हणतात त्याचा टेन्युअर पण संपला आहे आमदारांचा। कोर्ट निर्णय घेईल कपिल सिब्बलांनी यांचं वाक्य ब्रह्मवाक्य नाही अशी प्रतिक्रिया इकडे शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी दिली आहे, तर अपात्रतेच्या निकालाआधी ईसीआयचा निर्णय आल्याचं अनिल देसाईंनी म्हटलंय। बघूया। कपिल सिब्बल ते त्यांची बाजू मांडतात। कपिल सिब्बलांची वाक्य किंवा त्यांचा युक्तिवाद म्हणजे काही ब्रह्मवाक्य नाही आणि न्यायमूर्तींचा निर्णय नाही आहे। ते त्यांच्या अशिलाची बाजू मांडणार, ते मांडतायत। आतापर्यंत राम मंदिराच्या भूमिकेसंदर्भात असेल, 370व्या कलमासंदर्भात असेल, त्यांनी वेगवेगळ्या भूमिका मांडल्या होत्या, परंतु त्यांनी जे काही भूमिका मांडल्या त्या काही सत्य नाही आहेत किंवा ब्रह्मवाक्य नाही आहेत। न्यायाधीश यावरती निर्णय देते। फार मोठी चूक या संपूर्ण लोकशाहीच्या या प्रक्रियेमध्ये हे निर्णय देताना इलेक्शन कमिशनची झालेली जो प्रकर्षण आहे उजेडास आलेली आहे। वेगवेगळ्या मुद्द्यांवर जिथं जिथं सरन्यायाधीश आणि न्यायाधीश विचारतायत त्या बेंचमधले तिथे कपिल सिब्बल साहेब कामत यांनी जी उत्तरं दिली आहेत ती अगदी समर्पक योग्य उत्तरं, आणि त्यावरच ह्या गोष्टी स्पष्ट आहेत की ही चूक झालेली चूक ही सुधारावीच लागेल। दरम्यान शिवसेना कोणाची याबद्दल आज सुप्रीम कोर्टात काय युक्तिवाद झाला, नेमकं काय काय घडलं कोर्टात पाहूया। निवडणूक आयोगासमोर दोन्ही बाजूंच्या लोकांनी समर्थन असल्याचं सांगितलं, मात्र पक्ष संघटना उद्धव ठाकरेंच्या बाजूने होती। 2018 मधल्या संविधानानुसार 10 पैकी 6 नेत्यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला। उपनेते, सचिव, संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख यांचेही जास्तीत जास्त समर्थन ठाकरेंनाच होतं। निवडणूक आयोगाला राजकीय पक्षात इतकी लुडबुड करण्याचा अधिकार नाही। आयोगाकडून जे झालं ते योग्य नाही। निवडणूक आयोगात प्रकरण गेल्यानंतर दोन्ही बाजूंना वेगळं चिन्ह आणि नाव देण्यात आलं। नंतर मात्र नाव आणि पक्ष शिंदेंना देण्यात आलं। हे केवळ विधिमंडळ पक्षाची संख्या लक्षात घेऊन केलं गेलं आणि राजकीय पक्ष केवळ विधिमंडळ पक्षावर अवलंबून नसतो। विधिमंडळ पक्ष फुटला म्हणजे राजकीय पक्ष फुटला असं नाही। केरळ काँग्रेस प्रकरणानुसार निवडणूक आयोगाला एवढी ढवळाढवळ करण्याचा अधिकारच नाही। एक कमिटी विधिमंडळ पक्षाची होती आणि एक राजकीय पक्षाची, त्यामुळे हे स्पष्ट आहे की केवळ पक्षांतर्गत फूट होती। उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख म्हणून सर्वाधिकार होते। निवडणूक आयोगानं आपल्या अधिकार क्षेत्राचं उल्लंघन केलं। निवडणूक आयोगानं 2018च्या पक्ष घटनेकडे दुर्लक्ष करून 1999च्या घटनेचा आधार घेतला। दोन्ही गट 2018च्या घटनेच्या आधारावर आपले दावे करत होते, परंतु आयोगानं त्याचा विचार केला नाही। राजकीय पक्षाच्या घटनेच्या वैधतेवर निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही। आयोगाचा कमाल अधिकार
एखाद्या पक्षाची घटना वैध नाही हे ठरवण्यापुरता मर्यादित असू शकतो, परंतु तो पक्षाच्या घटनेच्या वैधतेची न्यायालयीन तपासणी करू शकत नाही. निवडणूक आयोगासमोर पक्ष संघटना कार्यकर्त्यांकडून लाखो प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली होती. यामध्ये उद्धव ठाकरेंना प्रचंड पाठिंबा दिसत होता. आयोगाकडे संघटनात्मक बहुमताकडे दुर्लक्ष करून केवळ आमदारांच्या संख्येच्या आधारावर निर्णय घेतला. विधानसभेत बहुमत असणं आणि संपूर्ण राजकीय पक्षात बहुमत असणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. विधानसभा पक्षातली फूट म्हणजे संपूर्ण राजकीय पक्षातली फूट हे गृहीत धरण्याची चूक निवडणूक आयोगानं केली. एकदा का आयोगानं एखाद्या गटाला मान्यता दिली आणि पक्षाचं चिन्ह त्यांना बहाल केलं आणि त्यानंतर अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय झाला, तर तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. म्हणजेच घोडा तबेल्यातून पळून गेलेला असतो. अपात्रतेची कार्यवाही प्रलंबित असतानाच निवडणूक आयोगानं पक्षाच्या चिन्हाबाबतचा वाद निकाली काढला. अपात्रतेच्या कार्यवाहीतली उत्तरं 2023 मध्ये दाखल करण्यात आली. तोपर्यंत आयोगानं सर्व निर्णय घेऊन टाकले होते. अपात्रतेच्या कारवाईचा निकाल लागल्यानंतर, नवी विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर चिन्हाचा मुद्दा कदाचित दुय्यम ठरू शकेल. या दोन्ही कार्यवाहींचा एकमेकांशी संबंध आहे. नक्कीच त्यांचा संबंध आहे, कारण त्या काही अंशी एकमेकांशी संबंधित आहेत. परंतु घटनापीठानं स्पष्ट केल्याप्रमाणे त्या केवळ वस्तुस्थितीच्या बाबतीत एकमेकांशी संबंधित आहेत. विधानसभा अध्यक्षांसमोरची अपात्रतेची चौकशी वेगळ्या निकषावर आधारित असते. निवडणूक आयोगासमोरची चिन्हाच्या वादाबाबतची चौकशी दुसऱ्या निकषावर आधारित असते. वस्तुस्थिती समान असू शकते, परंतु संबंधित प्राधिकरणांना ज्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात ती भिन्न असतात. अपात्रतेचा विचार करताना संबंधित व्यक्तीनं आपल्या वर्तणुकीद्वारे किंवा अन्य प्रकारे राजकीय पक्षाचं सदस्यत्व स्वेच्छेनं सोडलं आहे का, ही अट महत्त्वाची असते. विधिमंडळ पक्षाचं सदस्यत्व स्वेच्छेनं सोडल्यामुळे राजकीय पक्षाशी असलेला संबंध आपोआप संपुष्टात येत नाही. त्यामुळे निवडणूक आयोग जे निकष लावतो तो विधानसभा अध्यक्षांच्या निकषांपेक्षा वेगळा असतो. बैठकीला हजर राहण्यासाठी प्रमुखांच्या नोटिशीला उत्तर न देणं हे स्वेच्छेनं सदस्यत्व सोडण्यासारखं होईल का? अचानक दुसऱ्या राज्यात जाणं आणि कथितरित्या दुसऱ्या पक्षासोबत हातमिळवणी करणं या गृहीतकांवर अपात्रता ठरते. नाही, इतरही कृती होत्या. स्वतःचा ठराव मंजूर करणं आणि दुसऱ्या व्यक्तीची प्रतोद म्हणून नियुक्ती करणं, या सर्व गोष्टी अपात्रतेचे अर्ज दाखल केल्यानंतरच्या होत्या. त्यानं काही फरक पडत नाही. न्यायमूर्ती, फरक पडतो. सुभाष देसाई खटल्यात अपात्रतेचा निर्णय झाला नव्हता. विधिमंडळ पक्ष आणि संसदीय पक्ष यांच्यात एक संबंध असतो जो राजकीय पक्षाचा पाया आहे. 2018ची घटना आणि निवडणूक पूर्णतः लोकशाही मार्गानं बनलेली आहे. शिंदे यांचं सरकार बनायलाच नको होतं. आमदार अपात्र व्हायला हवे होते. आमच्याकडे लोकसभा आणि राज्यसभेत बहुमत होतं. त्यामुळे संसदीय पक्ष पूर्णतः आमच्याकडे होता. त्यांनी कोणत्या अर्थानं पक्षावर दावा केलाय? नंतर सत्तेच्या आकर्षणापोटी काही लोक गेले, त्यामुळे आमदार अपात्र व्हायला पाहिजे होते.